नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. भरपूर दिवसांनी योग आलाय आणि आज चाललोय गोंदवले महाराजांकडे. असं म्हणतात की बुलावा आल्याशिवाय तुमचं जाणं होत नाही. सो आज महाराजांचा बुलावा आलेला आहे. सो मी, माझी फॅमिली, आम्ही सगळे गोंदवले महाराजांच्या भेटीला चाललेलो आहे. त्यांचे आशीर्वाद घ्यायला चाललेलो आहे. नवीन वर्षात कुठं जाणं झालं नाही. सो महाराजांनी बोलवलं आणि हा योग आज जुळून आला आहे. सो आम्ही विथ फॅमिली चाललो आहे गोंदवले महाराजांच्या भेटीला आणि तुम्हालाही दर्शन करतो महाराजांचं. सो तुम्ही आशीर्वाद घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. थँक्यू. मित्रांनो, मध्ये दहिवडीचा रस्ता थोडासा खराब आहे बिकॉज ऑफ रस्त्याची कामं चालू आहेत. आता फायनली आम्ही पोचलेलो आहे गोंदवले या ठिकाणी. त्यावेळेस रस्त्याला तुम्हाला दुतर्फा दोन्ही बाजूला दुकानं दिसतील मिठाईचे वगैरे, महाप्रसादाचे. त्यावेळेस समजून जा तुम्ही गोंदवले महाराजांच्या समाधी मंदिराजवळ पोहोचलेला आहात. वर बोर्ड तुम्ही बघू शकता. सो मित्रांनो, फायनली गोंदवले महाराजांच्या ठिकाणी पोहोचलो आहे, समाधी स्थळासाठी. स्वतः मी चाललो आहे दर्शन घ्यायला. पार्किंग तुम्हाला तुमची स्वतःची व्यवस्था बघावी लागेल. पार्किंगसाठी पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सो हे बघा मित्रांनो, इथे जशा पार्किंगच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत, या इकडे अशा पुढे येऊन इथे एक शाळा आहे. त्या शाळेच्या भिंतीला लागून तुम्हाला करावे लागेल सर्वात पहिले. इथे गेट नंबर 2 आहे, ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले प्रवेशद्वार. अंगारा मित्रांनो, गेट नंबर 2 वरून आल्यावर इकडून दर्शनाची लाईन आहे आणि गेट नंबर 1 वरून आलात किती सरळ जी तुम्हाला दिसते माणूस उभा आहे, तिथून लाईन आहे. असे तुम्हाला जागोजागी बोर्ड दिसतील दर्शनाकरिता वगैरे. समाधी मंदिर, हे आहे क्षेत्र गोंदवले. तर पुढील पौर्णिमा तिथी वगैरे सगळे इथे लावलेले आहेत. दर्शन घेऊन आल्यानंतर इथे श्रीच्या जे तीर्थ आहेत त्याचीसुद्धा सोय आहे आणि अंगारा आहे त्याचीसुद्धा सोय आहे. समोर तुळशीमाळ आहे. मित्रांनो, इथे तुम्ही आल्यानंतर म्हणजे बारीक सारीक गोष्टीचा विचार करून यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हात धुण्याची जागा, हिरकणी कक्ष, लेकरवाळ्या मातांसाठी, म्हणजे ज्यांना कोणाला मातेला लहान मुलांना दूध पाजायचं आहे तर त्यांचीसुद्धा इथे सोय केलेली आहे. आणि घाण तुम्हाला कुठेच दिसणार नाही. अतिशय साफसुथरं, स्वच्छ, सुंदर अशी ही व्यवस्था आहे. मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. तुम्ही आवर्जून भेट द्या मित्रांनो. आम्ही गेट नंबर 2 वरून आलेलो. तुम्ही येताना गेट नंबर 1 वरून या, कारण की आमच्यासोबत 2 ज्येष्ठ नागरिक होते त्याच्यामुळं. आणि खूप स्वच्छ, खूप सुंदर. दर्शनही अतिशय प्रसन्न झालं दर्शन घेऊन आम्हाला. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमार्फत बघू शकता, घाण कुठे तुम्हाला दिसणार नाही, अजिबात नाही. अशी व्यवस्थापन महाराष्ट्राचा प्रत्येक देवादेवळात पाहिजे अशी माझी आवर्जून हाक आहे, विनंती आहे. हा ब्रह्मनाद मंडप आहे. इथे सुद्धा चप्पल स्टँड आहे. वर नेट आहे. म्हणजे खूप चांगल्या इथे करून दिलेल्या आहेत मंदिर व्यवस्थापनेने.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, अजिबात आरडाओरडा नाही, काय नाही, एकदम शांत वातावरण आहे. हे असे मंदिराच्या म्हणजे महाराजांची जी समाधी मंदिर आहे तिथे महाराजांचे विचार असे लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथे भक्त निवास आहे. मित्रांनो, मी आता आहे गेट नंबर 1ला. गेट नंबर 1चं प्रवेशद्वार आहे. इथून आल्यानंतर तुम्हाला हे समाधी मंदिराचं असं दर्शन भेटेल. आम्ही आलो 2नी, कारण की आमची गाडी तिथे पार्क केली होती, त्याच्यामुळे आम्ही गेट नंबर 2नी आलो होतो. सो तुम्ही येताना गेट नंबर 1 वरून या. इथे सुद्धा चप्पल स्टँडची सोय आहे दोन्ही साईडला. मित्रांनो, मी तुमच्यासाठी छोटासा प्रयत्न करतो इथून बाहेरून व्हिडिओ मार्फत महाराजांचं दर्शन घडवायचं. हे आतमध्ये असे बाहेरून यायचं ना, आतमध्ये जायचं, तिथे दर्शन घ्यायचं. हा जो काय आहे हा सभा मंडप आहे आणि आतमध्ये महाराजांची समाधी आहे. साक्षात आम्हाला इथे वनराजाचं दर्शन झालेलं आहे. हे बघा वनराज महाराज बघा. कुठे आहे नारद बाबा? कुठे आहे नारद बाबा? नाही रे. सो आता आम्ही चाललो आहे महाप्रसाद घ्यायला. महाप्रसादाचा आस्वाद घेणार. जागोजागी असे बोर्ड लावलेले आहेत मित्रांनो, श्रीराम भक्त निवास. मित्रांनो, ही आहे महाप्रसादाची बिल्डिंग. इथे आलं का इथे हात धुवा. हात धुण्यासाठी ही जागा आहे. हे बघा किती स्वच्छ आणि सुंदर असं ठेवलेलं आहे लोकांनी. प्रसादाची वेळ इथे लिहिलेली आहे, प्रसादालयाकडे लिहिलेलं आहे. हे इथून बॅरिगेटमधून जायचं आहे. आता आम्ही चाललो आहे महाप्रसादाकडं. हे बघा तुम्ही, लाईन आहे माझ्या पाठीमागे. हे आहे बसचं वेळापत्रक. म्हणजे मुंबईवरून इकडे येणार आहे, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून दहिवडी मार्गे येणाऱ्या ज्या बसेस आहेत गोंदवले महाराजांकडे, त्याचं मित्रांनो इथे असताना साहित्य अभिषेक अनुग्रह देणगी अकाउंट्स ऑफिस आहे. मी आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो व्ह्यू काय. हे कार्यालय आहे. हे सगळं असं आहे आतमध्ये वातावरण. हे स्वागत कक्ष आहे. इथे टॉयलेट, स्वच्छतागृह आणि गोशाळा. आता मित्रांनो आम्ही चालू गोशाळेकडं. गोशाळेचं दर्शन तुम्हाला घडवतो, गोमातेचं. मित्रांनो, गोशाळेकडे सुद्धा जाताना ना स्वच्छता ना खरंच हॅट्स ऑफ आहे. स्वच्छता एवढी सुंदर आहे ना की म्हणजे तुम्हाला घाण कुठेच दिसणार नाही, कुठेच नाही. हे आहे स्वच्छतागृह. हे आहे स्वच्छतागृह. पुढे आहे स्वच्छतागृह, महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी वेगळं आहे. परत तिकडे स्टोर्स आहे. इथं कुर्तकोटी भक्त निवास आहे. टॉयलेटमध्ये गेलो होतो मित्रांनो, पाठीमागे तुम्ही बघू शकता. अत्यंत स्वच्छता होती टॉयलेटमध्ये, घाण अजिबात नाही. वेळच्या वेळी साफसफाई होती. आम्ही आतमध्ये गेलो होतो त्यावेळेस साफसफाई चालू होती. सो म्हणजे टॉयलेटपासून ते बारीक सारीक गोष्टींचा एवढा विचार करून इकडे स्वच्छता मेंटेन केलेली आहे ना की मन खरंच प्रसन्न होईल तुमचं. आता आम्ही टुवर्ड्स जाणार आहोत गोशाळेच्या दिशेने. ती समोर तुम्ही बघू शकता गोशाळा आहे, गोशाळेचा बोर्ड आहे. सो विथ फॅमिली आता आम्ही जातो आहे गोशाळेच्या दर्शनाला. मित्रांनो, इथे ॲम्ब्युलन्स, एमर्जन्सीसाठी टेम्पो, बुलेरो, ह्या सगळ्या गोष्टींची सोय इथे केलेली आहे. मला एमर्जन्सी झाली तर त्या एमर्जन्सीसाठी ही पाठीमागे ॲम्ब्युलन्स तुम्हाला दिसेल. या सगळ्या गोष्टींची सोय म्हणजे
कुठल्या गोष्टीची कमी नाही आहे इथे. म्हणजे सर्वपत्री सगळ्या गोष्टी इथे मॅनेज करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे कोणाला फोन करायची गरज नाही. मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला गोशाळा नाही दाखवू शकत. तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्या, कारण की गोशाळेचा टायमिंग हा 4:30 नंतरचा आहे बघण्याचा. स्वतः वाजलेत आम्हाला इथे 1, त्याच्यामुळं 3.5 तास आम्हाला थांबावं लागेल. तेवढा वेळ नाही आहे. सो मी तुम्हाला बाहेरूनच त्याचं गोशाळेचं दर्शन घडवतो. ही आहे गोशाळा. जा, ही गोशाळा आहे. त्यांचं सगळं धान्य आहे. त्यांचा खुराक हा इकडे सगळा खुराक साठवून ठेवलेला आहे बघा. खूप छान व्यवस्था आहे. हे पाठीमागे सगळं भक्त निवास आहेत. इकडे त्यांचं सगळं मशीन्स वगैरे त्याच्यात बारीक होतं. आता मी तुम्हाला गोंदवले महाराजांचं पूर्ण जीवनपट या याच्यावर मेन्शन आहे, ते तुम्ही बघू शकता, वाचू शकता. मित्रांनो, मी सध्या आहे समाधी मंदिराच्या एक्झॅक्टली समोर. आणि हा जो सगळा निवास आहे भक्त निवास आहे. अवाढव्य असा भक्त निवास तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला कुठे घाण दिसली तर तेही मला सांगा. एवढी छान स्वच्छता इथे मेंटेन केलेली आहे ना. मी पुन्हा पुन्हा करतोय, कारण की मला खूप रेअर असे बोटावर मोजण्या इतके मंदिर दिसतात की तिथे अशा प्रकारची स्वच्छता असते. बाहेर पडल्यानंतर आता आम्ही चाललो आहे महाराजांच्या जन्म ठिकाणी. सो इथे जन्म ठिकाण आहे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर लेफ्ट घ्यायचा. लेफ्ट घेतल्यानंतर तुम्हाला समोर कमान लागेल, किल्ले टाईप. त्या प्रवेशद्वारामधून आत जायचं आहे. सो मित्रांनो, फायनली ती कमान आलेली आहे. त्या कमानीमधून आपल्याला आत जायचं आहे. इथे जागोजागी तुम्हाला असं लिहिलेलं असेल. कमानीतून थोडं आत वॉकेबल डिस्टन्स आहे. सो तुम्हाला चालतच जायचं आहे, पर्याय नाही आहे. फायनली आपण त्या ठिकाणी पोचलेलो आहे. जिथे महाराजांचं प्रकट स्थान आपण म्हणू शकतो. मित्रांनो, ते एक्झॅक्टली आहे ग्रामपंचायत कार्यालय गोंदवले. याच्या एक्झॅक्टली समोर बाजूलाच त्यांचं प्रकट स्थान आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओत. हे आहे महाराजांचं प्रकट स्थान. एक्झॅक्टली ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला आहे. भाग्य समजतो की मी तुम्हाला त्याचं दर्शन घडवून आणतोय. मित्रांनो, हे आहे महाराजाचं प्रकट स्थान. आणि आतमध्ये गाभाऱ्यात ज्यावेळेस गेलो त्यावेळेस हनुमानाची मूर्ती होती. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला शिवलिंग सुद्धा होतं. सो असं काही नजारा आतला महाराजांचं प्रकट स्थान. आणि योगायोगाचा की शनिवार होता. पण थोडंसं त्यांची माहिती जाणून घेऊया महाराजांबद्दल. त्यांचा जन्म हा झाला 1845 या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात आहे. महाराजांचं मूळ नाव हे आहे गणेश रावजी घुगुर दरे. स्मरणशक्ती, चलाक बुद्धी, पुढारीपणा, निर्भय वृत्ती, एकांत प्रियता, रामनामाची आवड, या गोष्टी श्री महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या. आता आपण ह्या ज्या रूम्स बघतो आहोत ह्याच्यामध्ये महाराजांची बाजूची महाराजांची शेजघर म्हणून आहे. हे महाराज मे बी इथे त्यांचं वास्तव्य असावं. महाराज हे 9 वर्षाचे असतानाच गुरूंच्या शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरात आहे असे कळल्यानंतर त्यांनी त्यांना घरी परत आणले.
त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षी लग्न करण्यात आले, परंतु त्यांचे प्रपंचात चित्त रमेना आणि ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या, पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरुशोधार्थ हिंडले. शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांना नांदेडजवळील येहळेगाव या गावी श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. सो मित्रांनो, हे आहे महाराजांचं प्रकट स्थान, जिथे महाराज प्रकट झाले होते. तिथून मी तुम्हाला दर्शन घडवलेलं आहे. सो तुम्हाला माझे आजचे व्हिडिओ गोंदवले महाराजांच्या दर्शनाचे कसे वाटले ते लाईक आणि कमेंटच्या स्वरूपात मला तुम्ही आवर्जून कळवा. चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.